नमस्कार, मी राम धनगर. आपण पाहत आहात वत्सगुल मलाह्यू. मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा या अभिनव अभियानांतर्गत वाशिम जिल्ह्यातील साक्रा येथील भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी आंतरराष्ट्रीय जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळेने राज्यातून प्रथम क्रमांक पटकाविल्याबद्दल आज मुंबई येथील टाटा नाट्य मंदिर सभागृहामध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये शाळेला 51 लाख रुपयाचे पारितोषिक देऊन गौरवण्यात आले. याप्रसंगी शिक्षणाधिकारी राजेश शिंदे, शाळेचे मुख्याध्यापक अंबादास करे यांच्यासह शालेय शिक्षक देवदास महाले, गजानन काळे, दिगंबर घोडके, संजीव कोरडे आणि विनोद झनक आदींची उपस्थिती होती. दरम्यान राज्यभरातील 1 लाखाहून अधिक सहभागी शाळांमधून साक्रा येथील शाळेने प्रथम क्रमांक पटकावणे ही आकांक्षित वाशिम जिल्ह्यासाठी अतिशय भूषणावह बाब आहे, अशी प्रतिक्रिया जिल्हा परिषदेचे अध्यक्ष चंद्रकांत ठाकरे यांनी दिली. शैक्षणिक गुणवत्ता, पटसंख्या, अध्ययन अध्यापनेतर उपक्रम आणि उत्तम शालेय व्यवस्थापन अशी ओळख असलेल्या जिल्हा परिषदेच्या या आंतरराष्ट्रीय शाळेने राज्यातून हा प्रथम क्रमांकाचा बहुमान मिळवला असून जिल्हाभरातून शाळेच्या व्यवस्थापनाचे कौतुक केले जात आहे. शाळेच्या भोवती स्वस्तिक पॅटर्नने वनराई फुलवलेली असून परिसरातच परसबाग विकसित केलेली आहे. रंगरंगोटी केलेल्या बोलक्या भिंती, स्टेम लॅब, वाचनालय, सुसज्ज असा संगणक कक्ष, शुद्ध पाणी आदी भौतिक सुविधांनी शाळा परिपूर्ण असल्यामुळेच या शाळेत जिल्ह्यात सर्वाधिक पटसंख्या दिसून येते. मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा या अभियानात सक्रिय सहभाग घेऊन येथील शिक्षक, शालेय व्यवस्थापन समिती आणि ग्रामस्थांनी एकजुटीने अथक परिश्रम घेतल्यामुळेच शाळेला हा बहुमान मिळाला, अशी प्रतिक्रिया साक्रा येथील आंतरराष्ट्रीय जिल्हा परिषद शाळेचे मुख्याध्यापक अंबादास करे यांनी दिली. दरम्यान मुंबई येथील टाटा नाट्य मंदिराच्या प्रशस्त सभागृहात आयोजित या सन्मान सोहळ्यामध्ये साक्रा येथील भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी आंतरराष्ट्रीय जिल्हा परिषद शाळेचे शिक्षक दिगंबर घोडके यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीमध्ये पोवाडा सादर करून शाळेच्या शैक्षणिक गुणवत्तेचा परिचय दिला. पाहत रहा वत्सगुल मलाह्यू. आपली संस्कृती, आपला वसा. तर आपण आता राज्यस्तरीय पुरस्कारांपासून सुरुवात करणार आहोत. सर्वात प्रथम राज्यस्तरीय पुरस्कार आपण पहिल्यांदा शासकीय शाळा आणि नंतर खासगी शाळा घेणार आहोत आणि त्यात पहिल्यांदा प्रथम क्रमांक, नंतर द्वितीय क्रमांक आणि नंतर तृतीय क्रमांक देणार आहोत. त्यामुळे जोरदार टाळ्यांनी आता आपण प्रथम क्रमांकाचं स्वागत करूया. पहिली शाळा आहे जिल्हा वाशिम इथली भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी आंतरराष्ट्रीय जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा साखरा, जिल्हा वाशिम. आपले 10 निकष होते, ते सगळेच्या सगळे निकष पूर्ण करून आणखी वैविध्यपूर्ण काम या शाळेने केलेलं आहे आणि 51 लाख रुपयांचा घसघशीत पुरस्कार वाशिमच्या या शाळेला मिळतोय. शाळेचे मुख्याध्यापक, शाळेचे पदाधिकारी, शिक्षक हे सगळेजण इथे मंचावर उपस्थित आहेत. तुम्हा सगळ्यांचं मनापासून हार्दिक अभिनंदन. विद्यार्थ्यांमध्ये स्पर्धा परीक्षांचं महत्त्व रुजवण्यासाठी विविध स्पर्धा परीक्षा, शिक्षक, विद्यार्थी, पालक यांचा योग्य समन्वय साधत शाळेच्या शैक्षणिक भौतिक विकासासाठी लोकसहभागातून सुमारे 25 लाख रुपये वस्तुरूपात प्राप्त करून विद्यार्थ्यांना शुद्ध पिण्याचं पाणी पुरवणं, 1 किलोमीटर अंतरावरून पाण्याची उपलब्धता, अशा अनेक गोष्टी यांनी केलेल्या आहेत. त्याशिवाय या शाळेने बोलक्या भिंतीची उभारणी केलेली होती. अरे वा, गावच्या लोकांना पहिला चान्स दिला पाहिजे. येथील शिक्षक श्री घोडके सर एक पोवाडा गाऊ इच्छितात. कुठे आहेत ते घोडके सर? आम्ही आहे ना, ते जिलकरी आहोत, आम्ही पेमेंट घेतो त्याचं, एवढं लक्षात ठेवा. निश्चितच आपल्याला ही सुंदर संधी या ठिकाणी भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी आंतरराष्ट्रीय जिल्हा परिषद शाळा साखरा, पंचायत समिती वाशिम, जिल्हा वाशिम, अमरावती विभागामधली शाळा आहे आणि एवढ्या मोठ्या स्टेजवर मला ही संधी दिली त्याबद्दल सर्वप्रथम आयोजकाचे आभार व्यक्त करतो. राज्यामध्ये प्रथम पारितोषिक मिळालं त्याबद्दल सुद्धा सर्वांचे आभार व्यक्त करतो. आणि ज्या अंधार खळकाळा विधीमध्ये जनसामान्यांना चैतन्याचा झरा दाखवण्याचं सामर्थ्य ज्यांच्या मनमनगट आणि मस्तकामध्ये होतं, अशा हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांच्या कार्यांचं गुणगान मी शाहीर दिगंबर घोडके सर आपल्या सर्व रसिक मान्यवरांसाठी या ठिकाणी एक पोवाडा सादर करतो. शिवबा बोले बाजी पर फुला,
आली वाटेला शत्रू पाठी मागे लाय गेला शत्रू पाठी मागे लाय गेला हाटवून लावू गनिमाला लावू गनिमाला जिराजी लावू गनिमाला जिराजी लावू गनिमाला जिराजी लावू गनिमाला जिराजी बाजी धारा तीर्थ कोसळला बाजी धारा तीर्थ कोसळला रक्ताने देह नाहेला जागेचा नाही हाटेला गुण चढून गेला मरेदाला जागेचा नाही हाटेला गुण चढून गेला मरेदाला शब्द पडला इतिहासाला इतिहासाला जिराजी इतिहासाला इतिहासाला बाजी सांगतात कळवहळून बाजी सांगतात कळवहळून महाराजांचं म्हणणं वळखून तुम्ही जावे पुढील रस्त्यानं तुम्ही जावे पुढील रस्त्यानं काही निवडक सैन्य घेऊन काही निवडक सैन्य घेऊन मी धरतो खिंड रोखून जिरहाजी खिंड रोखून जिरहाजी खिंड रोखून जिरहाजी खिंड रोखून जिरहाजी कठीण आणीबाणीची परिस्थिती आहे बाजीप्रभू देशपांडे शिवाजी महाराजांना म्हणतात महाराज तुम्ही विशाळगडाकडे प्रयाण करा जोपर्यंत रक्ताचा थेंब अंगामध्ये आहे तोपर्यंत शत्रूला खिंड ओलांडू देणार नाही शत्रू खिंडी मध्ये घुसला बाजी पाय लावे खिंडीला आला तो कापूलाय गेला तलवारीचा वार सुर केला जोऱ्याने बोलले मावळ्याला तुम्ही फेका दगड धोंड्याला हात ऊन लावू गनिमाला लावू गनिमाला जिरहाजी लावू गनिमाला जिरहाजी लावू गनिमाला जिरहाजी लावू गनिमाला जिरहाजी बाजी धारा तीर्थ कोसळला बाजी धारा तीर्थ कोसळला रक्ताने देह नाहेला जागेचा नाही हाटेला गुण चढून गेला मर्दाला जागेचा नाही हाटेला गुण चढून गेला मर्दाला शब्द पडला इतिहासाला इतिहासाला जिरहाजी इतिहासाला जिरहाजी इतिहासाला बाजीनं शब्द दिला होता की महाराज गडावर पोचताच मला तोफेचा आवाज द्या तोपर्यंत या मर्द मराठ्या मावळ्यांचे प्राण संपणार नाहीत आणि शेवटी शिवाजी महाराज विशाळगडावर पोहोचलेले आहेत शिवबागडावर पोहोचला तो फवाजे विशाळ गडाला आवाज कानी पडेला संपवितो माझ्या कार्याला तारा तीर्थ प्राण अर्पणी स्वर्गासी गेला जिरहाजी स्वर्गासी गेला जिरहाजी स्वर्गासी पारडी गाव वाशिम तालुक्याला पारडी गाव वाशिम तालुक्याला गावच्या देहवाला वंदन मी करतो पारेश्वरास वंदन मी करतो पारेश्वरास बुद्धी मज दिली कवन करण्यास ओढके बंधू गातो पवाड्यास जिरहाजी ओढके बंधू गातो पवाड्यास जिरहाजी ओढके बंधू गातो पवाड्यास जिरहाजी